नमस्कार श्रोते हो, मी रवी देवकर बहुजन आवाज न्यूज या चॅनलमध्ये मनपूर्वक सर्वांचे स्वागत करतो। या चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयावरती मार्गदर्शन करणार आहोत। आज आमच्या स्टुडिओमध्ये प्राचार्य गणेश देशपांडे सर इथं आलेले आहेत। आपण त्यांच्याशी मराठी प्रथम भाषा या विषयाच्या अंतर्गत ही प्रश्नपत्रिका कशा स्वरूपामध्ये सोडवायची आहे, गुणदान पद्धती कशा प्रकारची आहे, 20 मार्काचं अंतर्गत मूल्यमापन कशा प्रकारे आहे, या संदर्भामध्ये माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत। रास चंडक हायस्कूल व SE ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे प्राचार्य गणेश देशपांडे सर 2014 पासून कार्यरत आहेत। सरांना मराठी विषयाची सेवा केल्याबद्दल अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत। यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक कार्याबद्दल महापौर गौरवपत्र मिळालेलं आहे। श्री अरविंद एज्युकेशन सोसायटी न्यू दिल्ली यांचा पुरस्कार मिळालेला आहे। ड्रीम फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने ड्रीम टीचर इन्स्पायर्ड अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे। सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचे प्रमाणपत्र सरांना मिळालेले आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सुद्धा त्यांना सन्मानपत्र जाहीर झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य कृती समितीमार्फत आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार मिळालेला आहे। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सहभाग प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे। सोलापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सरांना मिळालेला आहे। जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांचा जिल्हास्तरीय उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार त्याच्यामध्ये मिळालेला आहे। हे जे पुरस्कार आहेत, सरांनी आजपर्यंत मराठी विषयाची प्रश्ननिर्मिती, प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका या संदर्भामधले त्यांच्या कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत। सर स्वतः त्याच्यामध्ये मॉडरेटर मराठी विषयाचे आहेत। तर आपण प्राचार्य गणेश देशपांडे सर यांचं आपण मराठी विषयावरती कृतीपत्रिका संदर्भामध्ये मार्गदर्शन आपण सर्वांनी ऐकावे। सरांचं पुन्हा एकदा मी बहुजन आवाज न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। देवकर सर नमस्कार। मी आपला खूप खूप शतशः ऋणी आहे की या चॅनलच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतोय आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पुढं जे आता परीक्षेला सामोरे जाणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या पुढं मला व्यक्त होता येते आणि एक चांगली सुसंधी मला या माध्यमातून मिळालेली आहे। याबद्दल मी आपलं या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो आणि माझ्या या मार्गदर्शनाला मी सुरुवात करतो आहे। खरं तर आता वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून खूपसं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। मागच्या वर्षी ज्यावेळेला लॉकडाऊन पडलं सर, तर सोलापूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याने आणि व्यक्तिशः मी आणि डॉक्टर गुरव सर आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना वेगवेगळ्या जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून, झूम ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं। आणि मराठीच्या मला अत्यंत अभिमान वाटतो की मराठीच्या शिक्षकांनी पहिल्यांदा या झूम ॲपच्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पहिल्यांदा पार पडली आणि त्यातही मी आणि डॉक्टर गुरव सर आम्ही दोघांनीसुद्धा अशा प्रकारे तमाम महाराष्ट्रातल्या शिक्षकांना याचं ट्रेनिंग दिलं आणि झूम ॲपच्याद्वारे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा किंवा कशा पद्धतीनं त्यांना अभ्यासक्रम घ्यायचा याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं होतं। आणि अगदीच सांगायचं झालं तर सर्व विषयांचं जे मार्गदर्शन आहे तर मध्यंतरी 1-2 महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः आम्ही मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून सर्व विषयांचं मार्गदर्शन ऑनलाईन आम्ही विद्यार्थ्यांना केलेलं होतं परीक्षेला सामोरे जाताना। त्यानंतर आत्ता परवा मागच्या 15 दिवसापूर्वी परीक्षेला सामोरे जात असताना आणि या संदर्भातसुद्धा मराठी विषयाचं जे सखोल मार्गदर्शन आहे तर ते तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आम्ही या माध्यमातून केलेलं होतं आणि तज्ज्ञ शिक्षकांना घेऊन हे सगळं पार पाडलेलं होतं।
जे बरेचसे अभ्यासक्रमाच्या बद्दल विद्यार्थ्यांना पण माहिती आहे, त्याबद्दलचे व्हिडिओज आम्ही डिक्लेअर केलेले आहेत. जिल्हा परिषदेसाठी व्हिडिओ केलेले आहेत. तुम्ही जर जिल्हा परिषद यूट्यूब चॅनलवर जर सर्च केलात तर या संदर्भातले बरेचसे व्हिडिओ आमचे तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही विषयाचं मराठीतला जर अभ्यास करायचा असेल किंवा कुठल्याही विषयाचा जरी अभ्यास करायचा असेल तर जिल्हा परिषद यूट्यूब चॅनलवर ते सगळे उपलब्ध आहेत. आता आपला विषय आहे की आता परीक्षेला आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत, अगदी कमी कालावधी राहिला आहे सर. आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत की बाबा आता परीक्षा होतील की नाही. परीक्षा होणार निश्चित आहेत आणि तर त्याही म्हणजे ऑफलाईन परीक्षा होणार आहेत आणि त्या कधीही होत, परंतु आपली तयारी विद्यार्थी म्हणून आपली तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याला वेळ कमी आहे आणि या माध्यमातून आपण आता परीक्षेला सामोरे जाणारच आहोत. तर मग विद्यार्थ्यांना काय करायचं नेमकं पद्धतीनं, कशा पद्धतीनं अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आता कमी दिवस राहिलेले आहेत. एक लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला पेपर आपल्या हातामध्ये मिळणार आहे तर तो एक तर आपल्याला यावर्षी वेळ वाढून मिळालेला आहे अर्धा तास, कारण विद्यार्थ्यांचा सराव कमी झालेला आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या हातून बरेचसे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सोडून होतात, परंतु दुर्दैवाचा भाग असा की यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना फार कमी कालावधी मिळाला. पेपर लिहाण्यासाठी सुद्धा कमी कालावधी मिळाला आणि फार कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका सोडवलेल्या असतील किंबहुना. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना यावर्षी बोर्डाने असं ठरवलं की जो 3 तासाचा पेपर आहे तर त्याला अर्धा तास वाढवून द्यायचा आणि 2 तासाचा जो पेपर आहे तर त्याला किमान 15 मिनटं वाढवून द्यायचे. आणि त्याही पूर्वी म्हणजे अर्धा तास वाढून मिळाला, त्याच्या आधी 10 मिनटं आपल्या हातामध्ये जी कृतीपत्रिका आहे तर ती विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पडणार आहे. आणि त्यामुळं ती कृतीपत्रिका घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं तर पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी कृतीपत्रिकेचं वाचन करा. आणि असं नाही की तुम्हाला जो येणारा प्रश्न आहे तर तो तुम्ही पहिल्यांदा सोडवलं तर हरकत नाही आहे, परंतु तुम्ही क्रमशः सोडवणं हे चांगलं आहे. आणि थोडंसं विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन पण या बाबतीत केलं पाहिजे. जर वेळेचं नियोजन नाही केलं तर तुम्हाला एकतर सराव कमी आहे लिहिण्याचा आणि त्यामुळं तुमची जी कृतीपत्रिका आहे तर ती लिहून कदाचित पूर्ण होणार नाही. त्यामुळं किती लिहायचं, कसं लिहायचं आणि काय लिहायचं तर ते सुद्धा आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आपला पहिला जो प्रश्न आहे तर तो म्हणजे कृतीवरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो आणि 2-2 गुणांच्या किंवा 1-1 गुणांच्या अशा कृती विचारल्या जाऊ शकतात. तर 4 गुणांसाठी अशा कृती असतात आणि आकलनावर आधारित अशा प्रकारच्या कृती विचारल्या जातात. यासाठी पहिल्यांदा आपल्याला पूर्ण परिच्छेद जो दिलेला आहे तो परिच्छेद दिलेला असतो आणि त्या परिच्छेदावरच्याच कृती विचारल्या जातात. आणि त्यामुळे दिलेल्या परिच्छेदाचं वाचन आपल्याला यावर्षी काही पोर्शन 25% सर पोर्शन कमी केलेलं आहे. जो पोर्शन कमी केलेला आहे तर त्याचं वाचन करण्याची आवश्यकता नाही, त्याच्यावरच्या कृती सोडवण्याची विद्यार्थ्यांना अजिबात आवश्यकता नाही आहे. तर त्यामुळं तो जो वगळलेला भाग आहे तर तो सोडून बाकीचा भाग विद्यार्थ्यांनी, पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. जर विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं वाचन केलं तर त्याच्यावरच्या आधारित कोणत्याही कृती जरी विद्यार्थ्यांना विचारल्या तर ते विद्यार्थी सहज लिहू शकतात. आणि कृतींचं जे उत्तर आहे तर ते एक ओळीत काही शब्दांच्या मध्ये एवढंच ते उत्तर अपेक्षित असतं. फार मोठं कृतींवर आधारित प्रश्न किंवा उत्तर अपेक्षित नाही आहे. तर त्यामुळं तुम्हाला हे 4 गुण जे आहेत तर ते पहिल्या प्रश्नामधले मधले तर ते 4 गुणांची उत्तरं तुम्ही उतारा वाचलात की तुम्हाला म्हणजे पहिले 10 मिनिटामध्ये ज्या वेळेला तुम्ही उतारे वाचणार आहात तर त्याच वेळेला मनाची तुम्हाला खुणगाड बांधता येईल की बाबा आपल्याला या प्रश्नांचं उत्तर या पद्धतीनं आपण लिहू शकतो. याची खुणगाड तुम्ही मनामध्ये बांधा आणि त्या पद्धतीनं झटकन उत्तरं लिहून ठेवा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तर तो म्हणजे आत्मनिवेदनात्मक किंवा आपल्याला स्वमतावर आधारित प्रश्न असं त्याला म्हणता येईल, उत्तर म्हणता येईल. आता स्वमतावर आधारित प्रश्नांचं उत्तर ज्या वेळेला विद्यार्थी लिहितात तर थोडंसं उत्तर लिहित असताना तो कोणत्या पाठावर आधारित तो विचारलेला आहे, त्याचे लेखक कोण आहेत हे जर लिहिलं पहिल्या परिच्छेदामध्ये तर 1-2 ओळींच्या मध्ये तुम्ही जर ते लिहिणं अपेक्षित आहे. जर तशा पद्धतीनं निवेदनात्मक पद्धतीने जर तुम्ही लिहिलात तर तुमचं उत्तर लेखनाची मर्यादा पण मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तुम्हाला लिहित असताना नेमकं लेखकाने काय म्हटलेलं आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये निवेदनात्मक पद्धतीनं सांगता येईल. म्हणजे तुम्हाला सांगता येईल की बाबा लेखकाचं असं मत आहे, लेखकाने हा प्रश्न अशा पद्धतीनं विचारलेला आहे आणि मला या बाबतीत काय वाटतं. तर त्यामुळं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर डिटेल लिहिता येईल. किती उत्तर लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे काय मुद्दे असायला हवेत त्या उत्तरामध्ये नेमकेपणाने, मी ते तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी की जर तुम्ही मुद्दा जर घेतलात, लेखकाचं नाव, पाठाचं नाव
दिलेल्या प्रश्नाच्या संदर्भात जो प्रश्न विचारला आहे तर त्या संदर्भातली एक ओळीमध्ये लेखकाचं काय मत आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये मला काय वाटतं त्या संदर्भामध्ये त्याची जर सकारात्मक जर चर्चा केली, तुम्हाला दोन्ही बाजू जर मांडल्यात आणि शेवटी तुम्हाला काय वाटतं ते जर मत मांडलं तर तुमचं उत्तर पुरेसं होईल. हे उत्तर किती ओळींच्या मध्ये लिहायचं आहे तर तुम्हाला 12 ते 14 ओळींच्या मध्ये उत्तर पुरेसे आहेत. म्हणजे 3 गुण आहेत तर 3 गुणांचं ज्या वेळेला 2 गुणांचं उत्तर होतं तर ते 8 ते 10 ओळीमध्ये उत्तर पुरेसं होतं आपल्याला. पण 3 गुणांच्यासाठी ज्या वेळेला तुम्ही उत्तर लेखन करणार आहात तर त्याची मर्यादा मुद्दाम सांगतो मी विद्यार्थ्यांना, कारण विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण खूप मोठं उत्तर लिहिलं म्हणजे आपल्याला खूप चांगले गुण मिळणार आहेत किंवा कमी उत्तर लिहिलं म्हणजे आपल्याला गुण कमी मिळतील. ही जी भीती असते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती विद्यार्थ्यांच्या मनामधली सर भीती गेली पाहिजे. आणि म्हणून नेमकेपणाने उत्तर किती लिहायचं आहे तर एक 14 ओळींच्या मध्ये 14 ते 15 ओळींच्या मध्ये उत्तर पुरेसं आहे. याच्यापेक्षा मर्यादा ओलांडू नका. एक जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर तुमचा इतर जे तुम्हाला प्रश्न सोडवायचे तर त्यासाठी वेळ उपलब्ध राहणार नाही. तर त्यामुळं किती ओळींच्या मध्ये आणि अक्षरांचं जे फॉन्ट आहे तुमचा, आता असं नाही आहे की आता तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार आहात विद्यार्थी म्हणून, तर ज्या वेळेला सामोरे जाणार आहात तर तुमचं आता अक्षर खूप सुधारणार नाही किंवा काही बिघडणार पण नाही. पण तुमचं अक्षर फार मोठं किंवा फार लहान 2 ओळींना चिकटणार अक्षर किंवा एकदम लहान अक्षर अशा पद्धतीचं अक्षर असू नये. ते मर्यादित पद्धतीने तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा अक्षरांचं आणि व्यवस्थिशीर काढा. कुठेही खाडाखोड करू नका. जर समजा तुम्हाला कुठं जर खाट मारायची पाळी आली तर फक्त तेवढ्या ओळीवर रेष मारा किंवा परिच्छेदावर जर पूर्ण खाट मारायची पाळी आली तर एकच रेष मारा. कुठेही फार मोठे खाडाखोड किंवा गिरगिट्टा केला आहे अशा प्रकारचा प्रयत्न करू नका तुम्ही, जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका ज्यावेळेला सुपरवायझर जे पेपर तपासणार आहेत ते ज्यावेळेला तपासतील तर त्यावेळेला तुमचं प्रेझेंटेशन चांगलं दिसलं पाहिजे. तुम्ही काय लिहिता त्यापेक्षा किती प्रेझेंट करताय चांगल्या पद्धतीनं तर तेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे बघितलं असं वाटलं पाहिजे की उत्तर लेखन खूप छान पद्धतीने केलेलं आहे. जर असं वाटलं तर गुण जे आहे तर ते सरळ हाताने तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही मराठीमध्ये मी असं सांगतो विद्यार्थ्यांना नेहमी की बाबा नापास होणं फार अवघड आहे. ज्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येतं तर असे कुठलेही विद्यार्थी द्या मी त्यांना पास करून दाखवतो. कारण पास करून एवढा आत्मविश्वासाने का सांगतो तर मराठीसारख्या विषयामध्ये नापास होणं फार अवघड आहे. तुम्हाला उत्तरं तिथंच आहेत, तिथं वाचलं तरी सुद्धा तुम्हाला उत्तरं लिहिता येतील. हा झाला प्रश्न पहिला 7 गुणांचा मध्ये आणि त्याच्यामध्ये आकडा जो आहे तर तोही 7 गुणांचा आहे. 7 आणि 7 14 असे 14 गुण यासाठी आहेत. पाठ्यपुस्तकावर आधारित 14 गुण आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे पाठ्यपुस्तकातले पाठांवर आधारित 14 गुणांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर जे 4 गुणांचा जो प्रश्न आहे तर तो अपठित उतारा आहे सर. तर तो अपठित उतारा म्हणजे तुम्हाला या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त उतारा येणार आहे आणि या उतार्यावर 4 गुणांच्या कृती विचारल्या जातात. या 4 गुणांच्या ज्या कृती आहेत तर त्या आकलनावर आधारित कृती असतात नेहमीसारख्याच, पण त्या अपठित उतार्यावरच्या आहेत. त्यामुळं तुम्हाला उतारा तुमच्या हातून वाचन झालेलं नसणार आहे तर त्यामुळं उतारा नीट वाचा. आणि उतारा वाचत असताना आणखीन एक आहे की याच्यावर आधारित सर उपयोजित लेखनामध्ये एक प्रश्न विचारला जाणार आहे तर तो म्हणजे सारांश लेखनाचा. जर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे पत्रलेखन करता येणार नाही तर त्या विद्यार्थ्यांनी तिथं ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही सारांश लेखन करा असा प्रश्न दिलेला आहे. त्यामुळे जर ज्या वेळेला तुम्ही उतारा वाचणार आहात तर त्यावेळेला उताराचं बारकाईने वाचन करा. त्यात काय म्हणलेलं आहे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या मुद्द्यांचं जर तुम्ही एकदा वाचन करून ठेवलं तर तुम्हाला तिथं उपयोजित लेखनामध्ये ज्यावेळेला तुम्ही सारांश लेखन लिहिणार आहात तर ते सारांश लेखनासाठी सुद्धा त्याचा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होऊ शकेल. तर त्यामुळं या गोष्टी काही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं एकूण पाठ्यपुस्तक 14 गुणांचं म्हणजे पाठ्यपुस्तकातले पाठ 14 गुणांची कृती आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यानंतर स्वमतावर आधारित वगैरे आणि अपठित उतारा 4 गुणांसाठीचा आहे. तर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर विभाग 2 जो आहे तर तो आपल्याला पद्य सर आणि पद्य याच्यावर जे आहे तर ते आपल्याला पद्य विभागावर जे आहे तर एक कविता दिली जाणार आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती तुम्हाला विचारल्या जातील त्या ठिकाणी. मग त्या 2 गुणांची असेल किंवा 1 गुणांची कृती असेल तर 4 गुणांच्यावर कृती एकूण त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला. आणि त्याच्यानंतर कवितेवर आधारित म्हणजे जी दिलेली कविता असणार आहे पाठ्यपुस्तकातली कविता तुम्हाला म्हणजे कृतीपत्रिकेतसुद्धा दिली जाणार आहे आणि त्याच्यावर आधारित 4 गुणांच्या कृती असतील आणि 2-2 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातील. तर त्याच्यामध्ये जो आहे तर तो कवितेचा सरळ अर्थ लिहा म्हणजे ओळी दिलेल्या असतील आणि त्या ओळींचा सरळ अर्थ विचारलेला असेल किंवा 2 ओळी दिलेली असतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा असं सांगितलेलं असेल. एकच कवितेतले एक कडवा असेल तर त्याचं उत्तर सरळ अर्थ लिहा अशा आशयाचा तो प्रश्न असेल किंवा त्याच्यानंतर
आणखीन 2 गुणांचा जो प्रश्न असणार आहे तर तो काव्य सौंदर्यावर असणार आहे. आता विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्य म्हटलं की काव्य सौंदर्यावरचा प्रश्न म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उडतो सर, कारण इथंच विद्यार्थ्यांचे गुण जे आहेत तर ते कमी होण्याची शक्यता असते. आता काव्य सौंदर्यामध्ये काय येतं, काव्य सौंदर्यामध्ये ती आपण ज्या वेळेला कविता वाचतो तर त्यावेळेला कवितेचं वाचन करतो किंवा कविता ग्रहण करतो, आपण असं म्हणूयात, वाचन म्हणण्यापेक्षा ग्रहण करूयात. तर ते कवितेमध्ये आपण काय शिकत असतो, कवितेमध्ये अर्थ दिलेला असतो, त्याला म्हणायचं अर्थ सौंदर्य. कवितेमध्ये विचार सांगितलेला असतो, कुठलीही कविता वाचली की त्या कवितेमध्ये काहीतरी विचार सांगितलेला असतो त्याच्यामध्ये, तर ते झालं विचार सौंदर्य. आणि भाव सौंदर्य म्हणजे भावनांचा आविष्कार दिसतो. म्हणजे एखादी कविता वाचल्यानंतर व्यक्तीला रडायला येतं, एखादी कविता वाचल्यानंतर हसायला येतं. अत्रेंचं आपण ज्या वेळेला विडंबन काव्य वाचतो तर त्यावेळेला हसायला येतं खूप आपल्याला. तर अशा कविता वाचत असताना आपल्या भावनांचा आविष्कार होतो. काही वेळेला आपल्याला वाईट वाटतं, काही वेळेला दुःख होतं, काही वेळेला आश्चर्य वाटतं. तर ह्या सगळ्या भावना आपल्या त्या ठिकाणी उद्दीपित होत असतात, भावना आपल्या मनातून उतमून वाहत असतात. हे म्हणजे भावसौंदर्य झालं. म्हणजे इतकं सोपं आहे ते, म्हणजे काय फार हे सगळं म्हणजे काय वेगवेगळं आहे आणि हे सगळं वेगवेगळं लिहिण्याची आवश्यकता नसते. म्हणजे ह्याला म्हणजे भावसौंदर्य म्हणतात, त्याला म्हणजे काव्यसौंदर्य म्हणतात, त्याला म्हणजे अर्थसौंदर्य म्हणतात, असं काही वेगवेगळं नसतं. ते सगळं गुंफून एकत्र कवितेमध्ये दिलेलं असतं. फक्त आपल्याला समजून घेतात, कविता ज्या वेळेला आपण समजून घेतो तर त्यावेळेला विद्यार्थ्यांनी कविता कशी समजून घ्यायची सर, पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मुळात म्हणजे कविता समजायला पाहिजे. तर ती कविता समजून कशी घ्यायची, तर कविता ज्या वेळेला तुम्ही वाचन करता, कवितेचं रस ग्रहण करता, तर त्यावेळेला शब्दांचा अर्थ तिथं लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला जे शब्द अवघड वाटतात त्या शब्दांचा अर्थ लिहा आणि तुम्हाला काय वाटतो त्या ओळीचा अर्थ तर तो लिहून ठेवा. म्हणजे ते झालं तुमचं त्या कवितेतला जो निघणारा अर्थ आहे तर तो अर्थसौंदर्यामध्ये येतो त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला त्या कवितेमधली जी मध्यवर्ती कल्पना आहे, म्हणजे काय अर्थ निघतो त्या कवितेतला, त्या ओळींचा काय अर्थ असतो, त्या एखाद्या शब्दांच्या छटा कशा असतात, एखाद्या शब्दाचा अर्थ दुहेरीपणे वापरलेला असतो एखादा शब्द. आता नाणी हा शब्द आहे व्यवहारामध्ये, आता एका कवितेमध्ये की सारीच खोटी नसतात नाणी असा शब्द प्रयोग केलेला आहे. आता नाणी याचा अर्थ व्यवहारामध्ये पैसे या अर्थाने घेतो, पण तिथं सारीच खोटी नसतात नाणी म्हणजे काय की सगळ्याच गोष्टी काही खोट्या असतात असं नाही आहे. या अर्थाने म्हणजे अर्थसौंदर्याच्या अर्थाने त्या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यामुळं की ज्यावेळेला आपण त्याचा अर्थ, सरळ अर्थ पहिल्यांदा लिहून ठेवला आपण त्या शब्दांचा अर्थ लिहिला, मग त्या ओळींचा अर्थ लिहिला की आपल्याला कळायला लागतं की नेमकेपणाने काय म्हटलेलं या कवितेमध्ये. म्हणजे कवितेचं मध्यवर्ती कल्पना काय, कशाभोवती कविता गुंफलेली आहे. ही प्रेम काव्य आहे, हे काहीतरी धार्मिक कविता आहे किंवा आणखीन कशी कविता आहे किंवा सामाजिक कविता आहे, रूढींना विरोध करणारी कविता आहे. तर अशा अर्थाची आता बाबासाहेब आंबेडकरांची जी कविता आहे तर ती ज्या वेळेला कविता आपण वाचत असतो तर त्यावेळेला एक आवेश आपल्या मनामध्ये निर्माण होतो. सामाजिक दुष्टप्रथा आहेत, वाईट रूढी आहेत, तर त्यांना विरोध करणारी ती कविता ज.वी. पवारांची कविता. तर ह्या कवितेमध्ये एक आवेशाची भावना असते आपल्याला त्या कवितांच्यामध्ये. तर मग ह्या भावना ज्या आहेत तर हे भावसौंदर्य झालं. आणि ज्यावेळेला आपण या कवितेतली मध्यवर्ती कल्पना काय की सामाजिक सुधारणा, तर ही मध्यवर्ती कल्पना झाली या कवितेतली की समाज सुधारायला पाहिजे, समाजातल्या वाईट प्रथा नष्ट व्हायला पाहिजेत, या विषयाभोवती ती कवितेची गुंफण झालेली आहे. तर हे कवितेतली मध्यवर्ती कल्पना, त्याला मध्यवर्ती कल्पना असं आपण म्हणतो. मग विचार सौंदर्य, ह्याच्यामध्ये तो विचार मांडलेला आहे की समाज सुधारणेचा विचार मांडलेला आहे, तर ते विचार सौंदर्य झालं. म्हणजे फार अवघड, क्लिष्ट, अवघड आहे, आपल्याला ते कसं कळणार, या अर्थाने विद्यार्थ्यांनी ते घेऊन म्हणजे इतकं साधं सोपं सुटसुटीत आपण आपल्या मनात त्या कवितेत काय विचार मांडलेला आहे तर ते विचार. आता वस्तू कविता आहे तर त्या वस्तू कवितेमध्ये एक विचार मांडलेला आहे की बाबा वस्तूंची जपणूक करावी, की जसं मानवांना भावना असतात तर त्याच भावनेनी वस्तू जरी जुन्या झाल्या तर त्या टाकून देऊ नयेत, तर त्या वस्तूंना आपण त्या पद्धतीनं हाताळलं पाहिजे. तर हा एक विचार व्यक्त झालेला आहे, तो विचार आहे त्या कवितेतला. त्या कवितेतलं जे त्या कवितेमध्ये जे काय भावना मांडलेल्या आहेत की जसं वृद्ध व्यक्तींची जपणूक करतो तसं त्या वस्तूंना जपलं पाहिजे, हे भावसौंदर्य झालं कवितेतलं. आणि अर्थसौंदर्य म्हणाल तर त्या कवितेमध्ये जसं माणसाला भावना असतात तर तशा भावना त्या वस्तूंना पण असतात, हे अर्थाच्या दृष्टीने सांगितलेलं आहे. तर मग ह्या इतकं सोपं सुटसुटीत विद्यार्थ्यांनी कविता समजून घेत असताना त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जे वाटतं तर ते विचार, तो अर्थ, तर ती भावना, त्या कवितेमधली भावना कुठली, कवितेला ज्या वेळेला तुम्ही प्रश्न करता की या कवितेमध्ये कुठल्या भावनांचा आविष्कार झालेला आहे, या कवितेमध्ये कोणता अर्थ सांगितलेला आहे, कोणती मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे,
नेमकेपणाने काय विचार मांडलेले आहे, असे प्रश्न ज्यावेळेला विद्यार्थी त्या कवितेला करायला लागतील तर त्यावेळेला त्या कवितेतनं मग आपल्याला त्याची उत्तरं ज्यावेळेला येतील तर ते म्हणजे त्यातलं भावसौंदर्य, अर्थसौंदर्य आणि विचारसौंदर्य असणार आहे. म्हणजे या अर्थाने विद्यार्थ्यांनी ते कविता शिकायचे, या अर्थाने घ्यायचं आहे आणि इतकं सोपं सुटसुटीत लिहायचं आहे. 2 गुणांसाठी ज्यावेळेला तुम्ही लिहिणार आहात, उत्तर लिहिणार आहात, तर उत्तर लेखन कवितेचं ज्यावेळेला करता तर त्यावेळेला कवितेचं नाव, कवीचं नाव आणि त्याच्यामध्ये कवीने कशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे, कोणता विचार मांडलेला आहे आणि मग खाली तुम्हाला त्या कवितेचं जे विचारसौंदर्य विचारलं असेल तर विचारसौंदर्य लिहा, अर्थसौंदर्य विचारलं असेल तर अर्थसौंदर्य लिहा आणि भावसौंदर्य विचारलं असेल तर भावसौंदर्य, या तिन्ही गोष्टींवर आधारित काव्य सौंदर्यावर आधारित प्रश्न येतो. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही विद्यार्थ्यांनी लिहायला पाहिजे. त्यानंतर याच्यावर आधारित पुन्हा बघा की दुसरी जी कविता आहे, म्हणजे दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये विभाग दुसऱ्यामधला आ, तर या आमध्ये त्या ठिकाणी 2 कवितांची नावं दिलेली असतात आणि त्या 2 कवितांच्या नावावर आधारित ज्ञानावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे 2 कवितांची नावं दिलेली असतात सर आणि ह्या कवितेव्यतिरिक्त म्हणजे पाठ्यपुस्तकात दिलेल्या कवितेच्या व्यतिरिक्त 2 कवितांची नावं दिलेली असतात, दुसऱ्या आणखीन 2 कवितांची नावं आणि मग त्याच्यावर ज्ञानावर आधारित 4 गुणांचे प्रश्न असतात. म्हणजे या कवितेचे कवी कोण आहेत किंवा कवयित्री कोण आहे, कवितेचा विषय काय आहे, कविता तुम्हाला आवडली का नाही आवडली, तर आवडली असेल तर का आवडली, या प्रश्न म्हणजे ते 2 गुणांसाठीचा प्रश्न असू शकतो. एक गुणांचे 2 प्रश्न आणि 2 गुणांचा एक प्रश्न असे 4 गुणांवर ज्ञानावर आधारित. पाठ्यपुस्तकामध्ये कुठेही ज्ञानावर आधारित प्रश्न नाहीत, फक्त कवितेवर आधारित या ठिकाणी फक्त ज्ञानात्मक प्रश्न 4 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात. आता कविता आवडली किंवा नाही आवडली तर 2 गुणांसाठी जर प्रश्न असेल विचारलेला असेल तर तुम्ही पहिल्यांदा कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे आणि मग आवडली तर मला का आवडली, नाही आवडली तर मला का आवडली नाही, तुम्हाला काय वाटतं, काय पाहिजे होतं, काय नाही आहे, हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं. या पद्धतीने लेखन करा. 10 ओळींच्या पेक्षा जास्त लिहू नका. 10 ओळी ते 12 ओळीच्या पेक्षा तर बाहेर अजिबात जायचं कामच नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी. जेवढं सुटसुटीत उत्तर लिहा, 2 परिच्छेदामध्ये उत्तर लिहा म्हणजे तुमचं उत्तर पुरेसं आहे 2 गुणांसाठी. नाहीतर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला खूप येतं, कविता पाठ आहे म्हणजे आपण भरपूर लिहावं, असं करण्याच्या भानगडीत पडू नका. किती जरी तुम्ही लिहिलं तरीसुद्धा 2 गुणांच्या बाहेर काही गुण त्या ठिकाणी देता येत नाहीत. तर त्यामुळं तुम्ही 10 ते 12 ओळींच्यामध्ये उत्तर लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये विभाग दुसऱ्यामध्ये ई हा जो प्रश्न आहे तर तो रसग्रहणावर आधारित प्रश्न आहे. पण आता इथं पण असाच प्रश्न आहे की कविता मी मगाशी सांगितलं की समजून कशी घ्यायची, तर कवितेचा अर्थ शब्दांचे अर्थ लिहायचे, कवितेच्या ओळीचा अर्थ लिहून घ्यायचा आणि मग तुम्हाला काय ओळींमध्ये वाटलं तर ते लिहायचं. मध्यवर्ती कल्पना शिकायची, अर्थसौंदर्य, भावसौंदर्य आणि विचारसौंदर्य हे कवितेचं काव्यसौंदर्यामध्ये येतात. त्याचबरोबर रसग्रहण, रस म्हणजे जसं सर आपण एखादं पदार्थाचं सेवन करतो, तो आंबट असतो, तुरट असतो, गोड असतो, खारट असतो, तर तशा प्रकारे कविता ज्यावेळेला आपण वाचत असतो तर ती कविता वाचन म्हणजे नुसते काही शब्द वाचत नाही आपण, तर त्या शब्दांच्या बरोबर आपल्या मनामध्ये काही गोष्टी पण आपल्या मनामध्ये उतरत असतात. तर त्या कोणत्या उतरत असतात गोष्टी आपल्या मनामध्ये, तर आशय सौंदर्य. पण रसग्रहणामध्ये काय काय येतं तर आशय सौंदर्य. आता आशय सौंदर्य असं लिहून याला आशय सौंदर्य म्हणतात असं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही, किंवा ह्याला काव्य सौंदर्य म्हणतात, याला भाषिक सौंदर्य म्हणतात, तर असं काही त्या ठिकाणी लिहिणं आपल्याला अपेक्षित नाही आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी. बऱ्याच वेळेला गाईडमध्ये वगैरे असं दिलेलं असतं की याला इथं आता आशय सौंदर्य, हे आशय सौंदर्य आहे असं दिलेलं असतं. तर असे परिच्छेद करू नका. 3 परिच्छेद अवश्य करा, परंतु आशय सौंदर्य किंवा काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य असे म्हणून त्या ठिकाणी हेडिंग तुम्ही देणं अपेक्षित त्या ठिकाणी अजिबात नाही. पहिल्यांदा मी नेहमी सांगतो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या कवितेचं नाव, कवयित्रीचं नाव किंवा कवीचं नाव लिहिणं अपेक्षित आहे आणि त्या ओळीचं, त्या कवितेमधला विचार 1 ओळीमध्ये लिहायचा त्या ठिकाणी. म्हणजे हा परिच्छेद झाला. त्याच्यानंतर मग आशय सौंदर्यामध्ये काय लिहिणार आहात तुम्ही, तर आशय सौंदर्यामध्ये कवितेमध्ये एकूण कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे, त्या 2 ओळीचा अर्थ नको आहे नुसता, तर एकूण कवितेमधली मध्यवर्ती भूमिका काय आहे त्या कवीची, मध्यवर्ती कल्पना काय सांगितलेली आहे त्या कवींनी, कोणतं उपदेश केलेला आहे, कोणतं मूल्य आहे त्याच्यामध्ये, सामाजिक मूल्य आहे किंवा विद्रोही मूल्य आहे किंवा आणखीन काय तुम्हाला सांगितलेलं काय त्या कवितेमध्ये. तर पारंपरिक काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या असतील तर त्या गोष्टी आहेत, उपदेश आहे तर ते सांगितलेलं आहे. तर याचा एकत्रित अनुभव त्या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात. तर एक परिच्छेद, हा जो परिच्छेद आहे तर तुम्हाला साधारण
4 ओळींचा परिच्छेद करायचा आहे, 4 ते 5 ओळीचा, याच्यापेक्षा बाहेर जायला नको त्या ठिकाणी हा परिच्छेद. त्यानंतर काव्य सौंदर्य ज्या वेळेला तुम्ही सांगणार आहात तर त्याच्यामध्ये कुठल्या अलंकारांचा वापर केलेला आहे का, वृत्तांचा वापर केलेला आहे का, विविध प्रतिमांचा. आता मगाशी मी म्हणालो त्या ठिकाणी की आकाशी झेप गेरे पाखर, असं जगदीश खेपेडकरांची कविता आहे. आता पाखरा ही जी कल्पना आहे तर ही प्रतिमा वापरलेली आहे त्या ठिकाणी. या प्रतिमेच्या माध्यमातून पाखराची प्रतिमा वापरून कवी जगदीश खेपेडकरांनी त्या ठिकाणी माणसाला उपदेश केलेला आहे. म्हणजे या प्रतिमेच्या, या प्रतिमेच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट लोकांना सरळ सरळ सांगितली तर नाही पटणार. मग निसर्गातल्या किंवा ह्या कुठल्या प्रतिमांचा वापर करून कवी काय करत असतो की लोकांच्यापर्यंत आपला संदेश पोचवत असतो. मग या प्रतिमांचा वापर त्या ठिकाणी कवीने केलेला आहे. तर या प्रतिमांचा विचार, प्रतिमा कुठल्या मांडलेल्या आहेत आणि तो कशा पद्धतीनं, सोन्याचा पिंजरा असा एक शब्द प्रयोग केलेला आहे. सोन्याचा पिंजरा म्हणजे काय, पाखरांना काय प्रत्यक्ष सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलेलं नसतं, पण एक कल्पनाचित्र त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे कवीने. तर ते त्याला उद्देशून त्यांनी माणसांना उपदेश केलेला की बाबा हा सोन्याचा पिंजरा आहे, तर ते सोड आणि तू त्या ठिकाणी आकाशी झेप घे, तुझ्या प्रयत्न कर, तू त्या ठिकाणी परिश्रम कर आणि त्याच्या माध्यमातून तू यश मिळव, अशा प्रकारचा उपदेश कवीने केलेला आहे. तर ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते संदेश जो आहे तर तो कवीने पोहोचवलेला आहे. तर हे ज्यावेळेला आपण काव्य सौंदर्य म्हणतो तर त्या काव्य सौंदर्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिमा वापरलेल्या आहेत, रस वापरलेले आहेत, शृंगार आहे, हास्य आहे, रौद्र आहे, त्यानंतर बिभत्स आहे, भयानक आहे, वीर आहे, अद्भुत रस आहे, शांत रस आहे. तर अशा रसांचा उपयोग करून कवीने ती कविता आपल्यापुढं मांडलेली असते. तर या भावना, कुठल्या भावनांचा, कुठल्या रसांचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे तर ते त्याच्यामध्ये सांगणं अपेक्षित आहे. आणि हे एका परिच्छेदामध्ये त्याचं वर्णन विद्यार्थ्यांनी करायचं आहे. आणि तिसरं जे आहे तर ते भाषिक वैशिष्ट्य. म्हणजे भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय आहे की ती शैली कशा प्रकारची वापरलेली आहे. संवादात्मक, आता संत रामदासांची कविता आहे तर ती संवादात्मक कविता आहे, उपदेशात्मक कविता आहे, लोकांच्यामध्ये चित्रदर्शी पद्धतीने त्यांनी मांडले. आता वस्तू कविता चित्रदर्शी पद्धतीने मांडलेली आहे. तर मग अशा पद्धतीनं किंवा त्या चेंडू उडवते तर ती कवितासुद्धा चित्रदर्शी पद्धतीने मांडलेली आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं चित्रदर्शी शैली, निवेदनात्मक शैली, विद्यार्थ्यांना आवाहन करण्याची शैली, लोकांना आवाहन करण्याची शैली, तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते कुठल्या शैलीमध्ये त्याचं मांडणी केलेली आहे. ग्रामीण शैलीमध्ये आहे का कविता, शहरी भाषेमध्ये आहे का, किंवा भाषिक वैशिष्ट्य काय आहे त्या कवितेची, ही सगळी तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये येणार आहे त्या ठिकाणी. शब्दप्रयोग कशा पद्धतीने केलेले आहेत, शेवटी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी शब्द आलेले आहेत त्या कवितेतले. तर ह्या सगळ्यांचा उपयोग तुम्ही भाषिक वैशिष्ट्यामध्ये करणार आहात त्या ठिकाणी. तर ते सांगणं म्हणजे रसग्रहण आहे. हे सगळं रसग्रहणांची जी कृती आहे तर ती आपल्याला 4 गुणांसाठी विचारली जाऊ शकते. तर हे रसग्रहण तुम्ही करा त्या ठिकाणी. तर फार अवघड आहे किंवा क्लिष्ट आहे असं काही आपल्याला समजायचं कारण नाही त्या ठिकाणी. तर या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर ते छान पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थ्यांना सोडवता येईल. आता खरं तर परीक्षेला जाता म्हटलं की आपल्याला वेळ कमी असतो त्या ठिकाणी, तरीसुद्धा मला माझ्या पद्धतीनं तुम्हाला जेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे त्या ठिकाणी. स्थूल वाचन जे आहे तर ते स्थूल वाचन आपल्याला 6 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये 3 कृती दिलेल्या असतात 2-2 गुणांच्या, आणि त्या 3 पैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. 3-3 गुणांच्या कृती सोडवलेल्या असतात, मुद्दे दिलेले असतात. आता स्थूल वाचनामध्ये कुठलाही उतारा दिलेला असणार नाही, पण मुद्दे दिलेले असतील. याच्यामध्ये स्थूल वाचनामध्ये विरा राठोडांची कविता आपल्याला कमी केलेली, यावर्षी पूर्ती कमी केलेली आहे. तर त्यामुळं ती कविता वगळली तर राहिलेले जे 3 पाठ आहेत तर त्या पाठावर आधारित आपल्याला स्थूल वाचनामध्ये सर कृती विचारणार आहेत. आणि मग त्या कृतींचा आपल्याला पाठ्यपुस्तकातल्या कृतींचा जरी सराव करून ठेवला तरीसुद्धा तो पुरेसा आहे. 2 कृती आपल्याला 2च कृती सोडवायच्या 3-3 गुणांच्या, आणि या वेळेला ह्याच्यावर मुद्द्यावर आधारित आपल्याला उत्तरं लिहायचे. तर त्यामुळं 3 गुणांच्या प्रश्नांसाठी ज्यावेळेला आपण उत्तर लेखन करणार आहोत 12-13 ओळींच्यामध्ये आपल्याला उत्तर पुरेसं आहे. तर परिच्छेद करून उत्तर लिहा, 2 परिच्छेदांमध्ये उत्तर लिहा, किंवा जर जे दिलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यांप्रमाणे उत्तर लिहा. तेवढंसं उत्तर पुरेसं आहे 13-14 ओळींच्यापर्यंत. याच्यापेक्षा पण बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला वेळेचं भान, वेळेची मर्यादा, लेखन मर्यादा हे पण आपल्याला गुणांच्या बरोबर सांभाळायचं आहे.
तर अधिक लिहिलं तर कदाचित वेळ पुरणार नाही आपल्याला. लिहिता येईल याच्यावर अधिक आपल्याला भरपूर, कारण स्थूलवाचनामध्ये लिहिण्यासारखं भरपूर आहे विद्यार्थ्यांना, पण वेळेची मर्यादा, वेळेचं भान आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सांभाळावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विभाग आहे, विभाग 4 आपल्याला जो आहे तर तो भाषा अभ्यासावर आधारित अशा प्रकारचा विभाग 4 आहे. भाषा अभ्यास याच्यामध्ये जो आहे तर तो भाषा अभ्यास आहे. याच्यामध्ये आपल्याला समासावर आधारित आहेत. यावर्षी अव्ययभाव समास येणार नाही आहे. तर त्यानंतर आणखीन समास जो आहे तर तो कर्मधारय समास आहे आपल्याला. कर्मधारय समास, द्विगु समास, त्यानंतर द्वंद्व समास आपल्याला यावर्षी अभ्यासामध्ये आहे त्या ठिकाणी. तर द्वंद्व समासाचे पुन्हा 3 प्रकार आहेत द्वंद्व समासाचे. इतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व, असे 3 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. असे हे समास जे आहेत तर ते आपल्याला याच्यावर आधारित कृती विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला सामासिक शब्द दिलेला असतो, विग्रह करा आणि समास ओळखा असं दिलेलं असतो, किंवा विग्रह दिलेला असेल त्या ठिकाणी सामासिक शब्द आणि समास ओळखा असं आपल्याला असू शकतं. तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. तर आता याच्यावर तुम्ही समासांचा भरपूर समास सोडवलेले असणार आहेत आणि इथं बोलण्यासाठी मला शब्दांची मर्यादा आहे. तर त्यामुळं मी याचं अगदी डिटेलमध्ये न सांगता, खरं तर सांगता येईल आपल्याला, भरपूर सांगता येईल. कर्मधारय समास म्हणजे द्विगु समास म्हणजे काय त्या ठिकाणी, तर हे सांगता येईल आपल्याला, किंवा द्वंद्व समासाचं आपल्याला सांगता येईल. पण हे जास्त डिटेलमध्ये न जाता मी आपल्याला थोडक्यात सांगतो. त्यानंतर शब्दसिद्धी आहे आपल्याला त्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये शब्दसिद्धीमध्ये काय आपल्याला त्या ठिकाणी उपसर्ग घटित, प्रत्यय घटित शब्द आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक भाग त्याच्यामध्ये आहे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्दामध्ये अंशाभ्यास आणि पूर्णाभ्यास असे प्रकार असतात. परंतु या ठिकाणी आपल्याला अंशाभ्यास किंवा पूर्णाभ्यासामध्ये जायचं नाही. एकच शब्दांचं जर पुन्हा तो शब्द आला असेल तर त्याला आपण पूर्णाभ्यास शब्द म्हणतो, किंवा आलटून पालटून जर तो शब्द आला असेल जोडून तोडून तर त्याला आपण अंशाभ्यास असं आपण म्हणतो. जर पुढं लागला एखादी गोष्ट, जर पुढं लागली एखादा शब्द पुढं लागला असेल तर त्याला उपसर्ग घटित म्हणतो, आणि पाठीमागं लागला असेल तर त्याला आपण प्रत्यय घटित शब्द असं आपण म्हणतो. हे थोडक्यात मी समजावून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. आता झोपाळू प्रत्यय लागलेला आहे या ठिकाणी बघा. तर अशा पद्धतीचा प्रत्यय लागला असेल तर त्याला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो. तुकडे असा शब्द आहे तर तो अभ्यस्त शब्द आहे त्या ठिकाणी. कळा या शब्दाला पुढं उपसर्ग लागलेला आहे म्हणून त्याला उपसर्ग घटित शब्द असं आपण म्हणतो. म्हणजे हे 2 गुणांसाठी आहे. समास 2 गुणांसाठी आहे, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आहे, आणि त्यानंतर वाक्प्रचार. आपल्याला वाक्प्रचार जे आहेत तर ते 4 गुणांसाठी आपल्याला वाक्प्रचार असणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे दिलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा, म्हणजे त्याचा अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा असं असू शकतो, किंवा याच्यावर आधारित कृती असू शकतात. वाक्प्रचार ओळखा, वाक्प्रचाराचा अर्थ लिहा, अशा प्रकारच्या कृतीसुद्धा याच्यावर आधारित असू शकतात. तर या पद्धतीनं वाक्प्रचार आहेत. एकूण हे भाषा अभ्यासाचा जो भाग आहे तर तो 2 आणि 2 4 आणि 4 8 अशा 8 गुणांसाठी आहे. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती, याच्यामध्ये हा सुद्धा भाग 8 गुणांसाठी आपल्याला आहे. तर याच्यामध्ये शब्दसंपत्ती आहे. शब्दसंपत्तीमध्ये आता समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, असे शब्दसंपत्तीमध्ये भाग येतात. समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. 2 शब्द दिलेले असतात अर्धा गुणांसाठी. तर म्हणजे 2 शब्द लिहिले की 1 गुण आपल्याला मिळतो. समानार्थी 2 शब्द लिहिले की 1 गुण, विरुद्धार्थी 2 शब्द लिहिले की 1 गुण असं आपल्याला मिळू शकतात. याच्यामध्ये शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा असा प्रश्न विचारू शकतो. मनाला मोहून टाकणारे, मनमोहक असं जर लिहिलं आपण त्या ठिकाणी तर तो अर्धा गुणांसाठी शब्द आहे. त्याच्यामध्ये 1 आणि 2 असे भाग असतात, अर्धा गुणांसाठीचे. त्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार करा. एखादा शब्द दिलेला असतो, त्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. 2 अर्थपूर्ण शब्द तयार केले की आपल्याला 1 गुण त्याच्यामध्ये मिळू शकतो. त्यानंतर लेखन नियमानुसार लिहा. वाक्य दिलेलं असतं, वाक्यामध्ये 2 शब्द चुकलेले असतात तर ते दुरुस्त करून आपल्याला लिहायचे आहेत. तर 4 दिलेले असतात आपल्याला, 4 पैकी 2 लिहायचे आपल्याला. 2 गुण त्यामध्ये मिळू शकतात आपल्याला त्या ठिकाणी, दुरुस्त करून लिहायचे त्या ठिकाणी. तर 2 गुण आपल्याला मिळू शकतात त्या ठिकाणी. किंवा त्या ठिकाणी तुम्हाला 4 शब्दांचा गट दिलेला असतो त्या ठिकाणी, तर त्यातला अचूक शब्द आपल्याला ओळखून लिहायचा आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला अचूक शब्द लिहा असं सुद्धा आपल्याला करता येतं. त्यानंतर विरामचिन्हे जे आहेत तर ते प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अपसरण चिन्ह, हे सगळी चिन्ह जी आहेत तर ती एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम,
तर ह्याला विरामचिन्ह असं आपण म्हणतो. तर त्या विरामचिन्हांचा वापर वाक्यामध्ये करा असा पण प्रश्न असू शकतो सर. किंवा विरामचिन्ह ओळखा असा पण प्रश्न असू शकतो त्या ठिकाणी. विरामचिन्हांचा वापर करा किंवा विरामचिन्ह ओळखा, या वाक्यामध्ये कोणकोणती विरामचिन्ह वापरलेली आहेत तर ते सांगा असा असू शकतो त्या ठिकाणी. किंवा चिन्ह आणि त्याचं नाव असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पारिभाषिक शब्द जे आहेत तर ते पारिभाषिक शब्दसुद्धा 1 गुणांसाठी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागच्या बाजूला पारिभाषिक शब्द सगळे दिलेले आहेत. म्हणजे इतर भाषेतून आलेले शब्द दिलेले आहेत, तसं मराठीमध्ये आपल्याला मराठीमध्ये लिहायचं आहे. डेली अलाउन्स किंवा डेली वेजेस असे शब्द दिलेले असतात, तर त्याचं मराठीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं. त्या ठिकाणी पारिभाषिक शब्दाला प्रचलित मराठी भाषेतले शब्द लिहायचे आपल्याला त्या ठिकाणी. तर या पद्धतीनं आपल्याला एकूण व्याकरण जे आहे तर ते सर 16 गुणांचं आपल्याला एकूण व्याकरण आहे. म्हणजे या पद्धतीनं व्याकरणाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग आहे आपल्याला. आणि तो भाग आहे म्हणजे तो उपयोजित लेखनाचा. आता उपयोजित लेखन याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. पहिला जो भाग आहे उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन. आता पत्रलेखनाला 6 गुण आहेत सर. तर हे पत्रलेखन करत असताना आपल्याला 2 प्रकारची पत्र असतात. एक औपचारिक पत्र आणि दुसरं अनौपचारिक स्वरूपाचं पत्र. जे औपचारिक स्वरूपाचं जे पत्र आहे तर ज्याला आपण ऑफिशियल पत्र लिहितो, म्हणजे अधिकाऱ्यांना, मुख्याध्यापकांना, तुमच्या वरिष्ठ अधिकारी वगैरे जे असतात, तर आयुक्त असतात महानगरपालिकेचे, जिल्हाधिकारी असतात, तर असे मंत्री आहेत, यांना जे लिहिलेलं पत्र असतं तर ते आपण औपचारिक पत्र या संबोधनाखाली आपण लिहित असतो. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे जे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना, मित्रांना, कुटुंबातल्या व्यक्तींना आपण जे पत्र लिहितो तर त्याला आपण अनौपचारिक पत्र असं पण म्हणतो. तर अनौपचारिक पत्रांच्यामध्ये एक गोष्ट सांभाळायची की अनौपचारिक पत्रांच्यामध्ये विषय लिहिण्याची आवश्यकता नाही आपल्याला सर. आणि औपचारिक पत्रामध्ये विषय लिहिणं कंपल्सरी आहे. आता हे पत्रलेखन करायचं तर ते पारंपरिक पद्धतीनं करायचं नाही, तर ईमेल पद्धतीनं करायचं आपल्याला. तर त्यामुळं सगळं जे आहे तर ते डाव्या बाजूला येणार आपल्या. पहिल्यांदा दिनांक, प्रति, त्यानंतर व्यक्त्या, ज्याला आपण औपचारिक पत्र लिहायचं असेल तर त्या व्यक्तीचं नाव, पद, पत्ता, त्यानंतर त्याचा ईमेल ID लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली विषय लिहायचा आहे, कोणत्यासाठी आपण कशासाठी पत्र लिहितो ते विषय लिहायचं आहे. मग माननीय महोदय, सप्रेम नमस्कार, विनंती, विशेष. म्हणजे ज्यावेळेला अधिकाऱ्यांना आपण पत्र लिहिणार आहोत तर त्यावेळेला माननीय महोदय स्वल्पविराम खालच्या बाजूला आणि हे सगळं समासाला लागून लिहायचं आहे सर. आणि सप्रेम नमस्कार विनंती विषय खालच्या ओळीला जरी लिहिणार असेल तरी तो समासाला लागून लिहा. परिच्छेद जिथं तुटतो त्याच्या खाली पुन्हा समासाला लागूनच परिच्छेद करायचा आहे. म्हणजे सगळं समासाला लागून लिहायचं आहे, सगळं डाव्या बाजूला लागूनच लिहायचं आहे, चिटकून लिहायचं आहे, कुठेही अंतर सोडायचं नाही. फक्त परिच्छेद कसा ओळखायचा तर जिथं तुमचा विचारधारा संपते किंवा दुसरा मुद्दा मांडायचा असतो तिथनं पुढं राहिलेली जागा रिक्त ठेवायची आणि खाली पुन्हा समासाला लागून लिहायचं. म्हणजे अशा पद्धतीनं सगळं डाव्या बाजूला तुम्ही लिहिणार आहात त्या ठिकाणी या पत्रलेखनामध्ये. आणि शेवटीसुद्धा कळावे लिहिल्यानंतर पत्रामध्ये जर नाव दिले असेल तर ते नाव, पत्ता लिहा. ते म्हणजे जो पत्र लिहिणार आहे त्याचं नाव, पत्ता दिला असेल पत्रामध्ये तर ते लिहा, नसेल तर काल्पनिक लिहा आणि खाली ईमेल ID लिहा. आता लेखन करत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या त्या ठिकाणी की पत्र लिहित असताना कोणत्या पद्धतीचं पत्र लिहायचं आहे तर ते पहिल्यांदा निश्चित करा. औपचारिक लिहिणार आहात की अनौपचारिक पत्र लिहिणार आहात तर ते निश्चित करा. कोण पत्र लिहितं आहे, कोणाला लिहितो आहे आणि कशासाठी लिहितो आहे, हे 3 प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत. कोण पत्र लिहिणार आहे, कोणाला लिहायचं आहे आणि कशासाठी लिहायचं आहे, हे 3 गोष्टी जर आपल्याला कळल्या तर पत्रलेखन निश्चितपणे आपल्याला पैकीच्या पैकी गुण आपल्याला मिळू शकतात. 6 पैकी 6 गुण आपल्याला देता येतील. पण हे तुम्ही निश्चित पहिल्यांदा करा. ज्यावेळेला औपचारिक पत्र लिहिणार आहात तर त्यावेळेला आपल्या आईवडिलांना जर पत्र लिहित असाल तर त्या ठिकाणी शिरसाष्टांग दंडवत असं लिहायला हरकत नाही किंवा शिरसाष्टांग नमस्कार असं लिहायला हरकत नाही आहे. किंवा आपल्या नातेवाईकांना लिहिणार आहात पत्र, आईवडिलांना लिहित असताना शिरसाष्टांग नमस्कार लिहायचा आणि नातेवाईकांना लिहित असाल तर साष्टांग नमस्कार एवढंच लिहायचं त्या ठिकाणी. आणि मित्राला लिहिणार असाल तर प्रिय मित्र किंवा जी मैत्रीण असेल तर प्रिय, जे काय असेल ते तुमचं नाव तुम्ही लिहायला हरकत नाही. या पद्धतीनं पत्रलेखन करा. अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहायचा नाही. ईमेल ID दोन्ही ठिकाणी लिहायचं आहे, वर पण लिहायचं आहे, खाली पण ईमेल ID लिहायचा आहे. वरचा ईमेल ID लिहिणं मस्ट आहे, कंपल्सरी आहे वरचा ईमेल ID, कारण ईमेल ID पद्धतीनं लिहितो आहे आणि पाठवणाऱ्याचा ईमेल ID जात असतो. त्यामुळे खालचा ईमेल ID क्वचित वेळेला नाही लिहिलं तर चालू शकेल, पण ज्याला चांगले गुण मिळवायचे तर त्या विद्यार्थ्याने लिहिणं आवश्यक आहे. सर इथं एक ऑप्शन दिलेलं आहे, पर्याय दिलेला आहे.
इथं काय मी मगाशी म्हणालो त्या ठिकाणी की जर आपल्याला प्रश्न पहिल्यामधला ई आकडा जो आहे तर त्याच्यामध्ये अपठित उतारा दिलेला आहे आपल्याला. त्या अपठित उताऱ्याचं सारांश लेखन ज्या विद्यार्थ्यांना पत्रलेखन करता येत नाही तर त्या विद्यार्थ्यांनी सारांश लेखन करायचं आहे. आता सारांश लेखन हे 40 शब्दांच्या मध्ये करायचं. 120 शब्दांचा उतारा दिला असेल 1/3 म्हणजे 140 शब्दांच्या मध्ये त्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. 40 शब्द म्हणजे काही 40 शब्द मोजून नसतात, 50 शब्द झाले तरी हरकत नाहीत. पण तिथं आपण जसं एखादा सिनेमा नाटक पाहतो आणि ते थोडक्यामध्ये आपल्या मित्रांना सांगतो, जसेल तशी स्टोरी सांगत नाही, तर त्या पद्धतीनं तुम्ही जे वाचलेला उतारा आहे तर तो उतारा स्वभाषेमध्ये 40 ते 50 शब्दांच्या मध्ये लेखन करायचं आहे. 2 परिच्छेद करून तुम्ही सांगायला हरकत नाही, त्या ठिकाणी लिहायला हरकत नाही आहे. म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त 10 ते 12 ओळी होतील. या पद्धतीनं लिहा. विभाग 5वा याच्यामध्ये पुढचा जो आकडा आहे तर त्याच्यामध्ये खालील कृती सोडवा. 10 गुणांसाठी 3 कृती दिलेल्या असतात, आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिले जो आहे तर तो जाहिरात लेखनावर आधारित प्रश्न असतो. आता जाहिरात लेखन हे 4 पद्धतीनं जाहिरात आपल्याला करता येत असते. एक पहिली असते तर ती मौखिक पद्धतीनं, त्यानंतर ध्वनी माध्यमातून जी जाहिरात असते म्हणजे आकाशवाणी, रेडिओ, त्यानंतर दृकश्राव्य माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, आणि आपल्याला जी जाहिरात अपेक्षित आहे तर ती मुद्रित साधनांच्या माध्यमातून म्हणजे लिखित साधनांच्या मार्फत. आपल्याकडं वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात येते तर ती लिखित साधनांच्या मार्फत आलेली जाहिरात असते. किंवा आपण उत्तरपत्रिकेमध्ये जी जाहिरात लेखन करणार आहोत तर ती जाहिरात म्हणजे आपल्याला तशा पद्धतीची जाहिरात आपल्याला करायची आहे. आता या जाहिरात लेखनाच्या काही पद्धती असतात. म्हणजे विषय दिलेला असतो, त्या विषयावर आधारित जाहिरात तयार करा असं म्हणलेलं असतं. किंवा काही शब्द दिलेले असतात तर त्या शब्दांचा उपयोग करून तुम्ही जाहिरात लेखन करा असं म्हणलेलं असतं त्या ठिकाणी. किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेली जाहिरात अधिक आकर्षक पद्धतीनं तुम्ही तयार करा असं म्हणलेलं असतं त्या ठिकाणी. किंवा जाहिरातीवर आधारित कृती सोडवा असा सुद्धा प्रश्न असू शकतो. अशा पद्धतीनं 4 पद्धतीनं जाहिरात लेखन जे आहे तर ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. आता ज्या वेळेला विषय दिलेला असतो आणि ती जाहिरात करायची असते तर त्या जाहिरातीमध्ये आता जाहिरात म्हटलं की विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये पुन्हा इथं पण खूप गोंधळ होतो की जाहिरात म्हणजे काय आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, आपल्याला जाहिरात लेखन आपल्याला करता येणार नाही आहे, असा एक बराचसा गैरसमज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. खरं तर विद्यार्थ्यांनी हा गैरसमज आपल्या मनातून काढायला हरकत नाही. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र ज्यावेळेला तुमच्याकडं सहज उपलब्ध असतात, जुनी वर्तमानपत्र काढा, त्याच्यामध्ये जाहिराती आलेल्या असतात. त्या जाहिरातींचं लेखन कसं केलेलं असतं तर ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जाहिरात लिहिणं मला वाटतं त्यासारखं सोपं काहीही नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही जाहिरात सहजासहजी तुम्ही जाहिरात लेखन त्या ठिकाणी करू शकता त्या ठिकाणी. आता जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी बघा की जी वस्तू मिळणार आहे तर ती वस्तू कुठं मिळणार आहे, कधी मिळणार आहे, कशा पद्धतीनं मिळणार आहे, त्याच्यावर काही सूट मिळणार आहे का, त्याचा पत्ता कोणता आहे, वेळ कोणती आहे, या काही गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित असतात त्या ठिकाणी. जाहिरात लेखनामध्ये तुम्हाला कुठेही आकृत्या काढण्याला मुभा नाही, कुठेही आकृत्या काढू नका त्या ठिकाणी. जाहिरात काढत असताना तुम्ही पेन्सिलचा उपयोग करायचा नाही. तुम्ही ज्या वेळेला जाहिरात लेखन करणार आहात तर ते जाहिरात लेखन करत असताना तुमची जाहिरात लिहून झाल्यानंतर एक चौकट फक्त आखायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी, तर ती पण पेनने आखायची तुम्हाला. त्याच्यामध्ये कुठेही पेन्सिलचा उपयोग करायचा नाही, कुठेही आकृत्या काढायच्या नाहीत तुम्हाला त्या ठिकाणी. आणि जाहिरातीचं तंत्र सांभाळत असताना पहिल्यांदा कशाची जाहिरात आहे तर ती ठळकपणे लोकांच्या मनावर बिंबली पाहिजे त्या ठिकाणी. कोणत्या गोष्टीची जाहिरात करणार आहात, ती वस्तू कुठं मिळणार आहे, त्याच्यावर काही डिस्काउंट मिळणार आहे का, ती वस्तू मिळवण्यासाठी काही संपर्काचं माध्यम आहे का, ईमेल ID आहे का, फोन नंबर आहे का, कुठं आणि किती वाजता मिळणार आहे, त्याचा पत्ता काय आहे, ह्या गोष्टी ठळकपणे तुम्ही जाहिरात लेखनामध्ये नमूद करायला पाहिजेत. दिलेली जाहिरात आकर्षक पद्धतीनं करा म्हणलेलं असतं त्या ठिकाणी. जाहिरात दिलेलीच असते तर ती अधिक आकर्षक पद्धतीनं त्याची रचना तुमच्या कल्पना सौंदर्यावरती आधारित गोष्ट आहे त्या ठिकाणी. तुमची कल्पना तुम्ही कशी चालवता त्या ठिकाणी, कारण प्रत्येकाच्या कल्पनाशक्ती ही वेगवेगळी असते. तर त्यामुळं तुम्ही कशा पद्धतीने त्याची मांडणी करणार आहात, लोकांना अधिक चांगल्या पद्धतीनं कसं पटवता येईल, लोकांच्या मनावर कशी जाहिरात बिंबेल. आपण TV वरच्या जाहिराती बघतो तर ती जाहिरात
एखादा शब्द त्या जाहिरातीतला ढूंढते रह जाओगे, आपल्याला ती जाहिरात आहे टी व्हीवरची, त्या निरमाची जाहिरात आहे किंवा त्या साबण पावडरची जाहिरात असते किंवा ते लिरिल साबणाची जाहिरात असते त्या ठिकाणी, ती मुलगी कॉलेजची वाटत नाही, तिला एक मुलगी असते. तर ह्या जाहिराती असतात. ह्या जाहिरातीमधल्या त्याच गोष्टी नेमक्या आपल्या मनावर बिंबलेल्या असतात त्या ठिकाणी. मग आपण ज्या वेळेला एखाद्या मॉलमध्ये जातो तर त्यावेळेला बरोबर नेमकं मुलं जे आहेत तर तेच वस्तू घेतात त्या ठिकाणी. का घेतात? तर त्या जाहिरातीचा कुठंतरी कळत नकळत आपल्या मनावर परिणाम झालेला असतो. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला जाहिरात करणार आहात तर ती जाहिरात लोकांना जाहिरात एक साधन आहे लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं, लोकांना अधिक आकर्षक पद्धतीनं आपलं म्हणणं पटवून देण्याचं ते साधन आहे. आणि त्यामुळं ते लोकांना आकर्षक पद्धतीनं कसं पटवून देता येईल तुम्ही, तर त्याची रचना कशी केलं म्हणजे ते आकर्षक दिसेल या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. परंतु त्या जाहिरात लेखनामध्ये मी सांगितलेल्या गोष्टी त्या जाहिरात लेखनामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ती वस्तू कुठं मिळणार आहे, संपर्काचं माध्यम, संपर्काचं साधन, वेळ, दिनांक, या गोष्टी त्या जाहिरातीमध्ये आणि कशाची जाहिरात आहे नेमकेपणाने कळली पाहिजे. समजा कपड्यांची जाहिरात असेल तर कुठल्या वयोगटासाठी ते कपडे आहेत तर ते नेमकेपणाने कळले पाहिजेत. मुलींचे आहेत का, मुलांचे आहेत, वयोगट कुठला आहे हे नेमकेपणाने आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे तिथं गोंधळ होता कामा नये. म्हणजे जाहिरातीमध्ये ह्या नेमकेपणा, हा ठसठशीतपणा, हा ठळकपणा त्या जाहिरात लेखनामध्ये येणं गरजेचं आहे. 5 गुणांसाठी जाहिरात लेखन आपल्याला आहे आणि तर ते गुण आपल्याला सहजासहजी मिळू शकतात. तुम्ही वर्तमानपत्रातल्या जाहिराती पहा, त्याचा सराव करा जाहिरात लेखनाचा, तुम्हाला निश्चितपणे 5 गुण याच्यामध्ये मिळू शकतील. त्याच्यानंतर आपल्याला कथालेखन. आता कथालेखन जे आहे तर ते कथालेखनाचे पण तसेच प्रकार आहेत. म्हणजे कथा लिहित असताना काय महत्त्वाचे आहे, कथेची सुरुवात तर ती रंजकपणे झाली पाहिजे. कथा कधी वाचतील लोक तुमच्या, तर सुरुवात जर आकर्षक असेल, लोकांना असं वाटलं की बाबा याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे याच्यामध्ये, जर असं वाटलं तर लोक तुमची कथा वाचतील. त्यामुळं कथानक रंजक झालं पाहिजे. मध्य जो आहे तर तो खिळवून ठेवणारा असला पाहिजे तुम्हाला. जे बऱ्याच वेळेला असं होतं की सुरुवात चांगली असते परंतु कथा जसजशी पुढं सरकत जाते तसं बऱ्याच वेळेला कंटाळवाणी व्हायला लागते. तर ती कंटाळवाणेपणा तुमच्या कथालेखनामध्ये नको आहे. आणि शेवट जो आहे तर तो एकदम अनपेक्षित शेवट झाला पाहिजे कथेचा. म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं विचार जसं एखादं गुन्हेगारी कथा असते तर ती शेवट एकदम अचानक सगळ्यांवर संशय येतो आणि शेवट एकदमच काहीतरी वेगळं निघतं. तर ती शेवटपर्यंत खेळून ठेवण्याचं सामर्थ्य त्या कथाकथनामध्ये असतं, तर कथा लेखनामध्ये असतं. तर तशा पद्धतीचं सामर्थ्य तुमच्या अनपेक्षितपणे शेवट, तर हा एक कथेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं. जर अशा पद्धतीनं केलं तर ते कथालेखन अतिशय आकर्षक लोकांना होतं, खिळून ठेवणारं होतं. तर कथालेखनाचं हे तंत्र म्हणजे सुरुवात चांगली पाहिजे, मध्य रंजक पाहिजे आणि शेवट जो आहे तर तो अनपेक्षित झाला पाहिजे. असं आज जर लेखन केलं तर ते छान पद्धतीचं लेखन तुमचं ठरू शकतं त्या ठिकाणी. तर मग ह्या गोष्टी करत असताना त्या ठिकाणी बघा, कथेची सुरुवात दिलेली असते, तर ती दिलेली सुरुवात असते तर ती पुन्हा तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहिण्याची आवश्यकता नसते. त्याच्या पुढचा भाग तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहावा लागतो. किंवा कथेचा शेवट दिलेला असतो, सुरुवात लिहायची असते, तुमच्या शब्दांमध्ये सुरुवात तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला एखादा विषय दिलेला असतो, त्या विषयावरनं कथालेखन करा असं सांगितलेलं असतं, तर ते तुम्हाला कथालेखन त्या पद्धतीने करावं लागतं. किंवा दिलेले शब्द असतात, त्या दिलेल्या शब्दांची गुंफण करून तुम्हाला कथालेखन करा असं सांगितलेलं असू शकतं. तर त्या पद्धतीची कथा तुम्हाला लिहिता आली पाहिजे त्या ठिकाणी. आता कथालेखन 5 गुणांसाठी आहे आणि 5 गुणांसाठी म्हटल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त 20-22 ओळींच्यामध्ये कथालेखन आपल्याला करायचं आहे. फार पण जास्त मोठी कथा नको आहे, लक्षात घ्या. फार कंटाळवाणी कथा आपल्याला अजिबात नाही आहे. तर ते सांभाळत असताना कथा रंजक झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे आणि दिलेले शब्द जे आहेत तर ते कथालेखनाचे, ते शब्दांची गुंफण तुमच्या त्या कथालेखनामध्ये झाली पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला कथालेखनामध्ये सांभाळाव्या लागतात. म्हणजे आपल्याला जाहिरात लेखन, कथालेखन. आता कथालेखनामध्ये कथेला शीर्षक पण तुम्ही द्यायचं आहे. म्हणजे दिलेलं शीर्षक असेल, शीर्षकावरून कथा लिहा म्हणलं असेल तर प्रश्न नाही आहे. परंतु ज्यावेळेला तुम्हाला शब्द दिलेले असतात आणि शब्दांवरून तुम्ही ज्यावेळेला कथालेखन करता तर त्यावेळेला त्या कथेला शीर्षक देणं तुम्हाला आवश्यक आहे त्या ठिकाणी. तर त्यानंतर आणखीन याच्यामध्ये बातमी लेखन हा एक प्रकार आपल्याला असतो त्या ठिकाणी. तर त्या बातमी लेखनामध्ये तुम्हाला
की बातमी लेखन ज्या वेळेला तुम्ही करता तर त्या बातमी लेखनसुद्धा 5 गुणांसाठी, म्हणजे मी मगाशी सांगितलं की मध्ये 3 कृती दिलेल्या असतात आणि 2 कृती सोडवायच्या असतात. त्या ठिकाणी तुम्हाला एक जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि तुम्हाला कथा लेखन असे 3 प्रकार दिलेले असतात. याच्यापैकी 2 प्रकार आपल्याला सोडवायचे आहेत. तर बातमी लेखन हा सुद्धा प्रकार आपल्याला सोपा आहे. बातमी लेखन करत असताना सुद्धा आपल्याला बातमी लेखन ही बातमी जी आहे तर ती भूतकाळात घडलेली आहे असं समजून आपल्याला त्याचं वर्णन करायचं असतं. वर्तमानपत्रातल्या तुम्ही जर बातम्या पाहिल्या तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीचं बातमी लेखन आपल्याला करायचं आहे. त्या ठिकाणी वरच्या बाजूला बातमीचं शीर्षक देणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी बातमी कोणत्या ठिकाणी घडली, म्हणजे सोलापुरात घडली असेल तर सोलापूर दिनांक असं लिहिणं त्या ठिकाणी आवश्यक आहे तुम्हाला त्या ठिकाणी. आणि मग त्या बातमीचा घटनाक्रम तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला बातमी लेखन कमीत शब्दामध्ये आणि जास्तीत जास्त आशय, बातमी लेखन म्हटल्यानंतर कमीत कमी शब्दांच्यामध्ये आणि जास्तीत जास्त आशय तुम्हाला लोकांच्यापर्यंत पोचवायचा असतो. तर त्यामुळं बातमी लेखन करत असताना 12-15 ओळीच्यामध्ये बातमी लेखन पुरेसं आहे. 2 परिच्छेदामध्ये साधारण बातमी लेखन करावं विद्यार्थ्यांनी. आणि शीर्षक देणं, त्या बातमीचं शीर्षक असणं, टायटल असणं ते गरजेचं आहे. कुठं घडली ते शहराचं नाव, दिनांक लिहिणं आणि मग ते सगळा घटनाक्रम जो आहे तर तो भूतकाळात विद्यार्थ्यांनी लेखन त्याचं करायचं, म्हणजे भूतकाळात घडलेली घटना आहे असं समजून त्याचं लेखन करायचं आपल्याला. तर या पद्धतीनं एकूण उपयोजित लेखनामध्ये पहिलं आपण पत्रलेखन किंवा आपण सारांश लेखन बघितलं तर ते 6 गुणांसाठी आहे. ह्या 3 कृती आहेत, या 10 गुणांसाठी 3 पैकी 2 कृती सोडवायचे आहेत. असे झाले एकूण 16 गुण झाले. त्यानंतर याच्यामध्ये लेखन कौशल्य हा जो भाग आहे तर तो 8 गुणांसाठी, 16 आणि 8 24 गुणांसाठी एकूण उपयोजित लेखन हा प्रकार आपल्याला याच्यामध्ये आहे. उपयोजित लेखनामध्ये आता आपल्याला बघा त्या ठिकाणी लेखन कौशल्यामध्ये त्या ठिकाणी प्रसंग लेखन करा. प्रसंग दिलेला असतो, त्या प्रसंगावर आधारित आपल्याला लेखन करायचं त्या ठिकाणी. आता साधारण हा निबंध लेखन असं त्याला आपण म्हणूया. त्या ठिकाणी हा 1 पानभर तुमचं उत्तरपत्रिकेचं पाठीमागं एक 5-10 ओळी एवढं 8 गुणांसाठी लेखन अपेक्षित आहे. म्हणजे साधारणतः 30 ओळी एवढं उत्तर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये बघा त्या ठिकाणी की प्रसंग दिलेला असा, तुम्ही या ठिकाणी एका पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाला अमुक तारखेला अमुक दिवशी यांच्या हस्ते उद्घाटन झालं, या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित होतात असं समजून तुम्ही या कार्यक्रमाचं वर्णन करणार, प्रसंग लेखन करा असं तुम्हाला दिलेलं असतं त्या ठिकाणी. आता प्रसंग लेखन करत असताना एक गोष्ट सांभाळली पाहिजे आपण, वाक्य फार मोठी मोठी नकोत आपल्याला. त्या ठिकाणी आपल्याला सुभाषितांचा वापर करता आला तर अवश्य पाहावा त्या ठिकाणी या प्रसंग लेखनामध्ये. त्यानंतर आपल्याला म्हणींचा उपयोग करता येऊ शकेल. त्या ठिकाणी छोटी छोटी वाक्य करा त्या ठिकाणी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णन करा. म्हणजे साधारण खाली उठून पुन्हा बसला या गोष्टींचं वर्णनसुद्धा, म्हणजे हात टेकून उभा राहिला, हाताला कळ लागलेली होती, हळू अलगद उभा राहिला, मग थोडा वेळ उभा राहिला, पुन्हा पायाला कळ लागली, पुन्हा तो खाली बसला. म्हणजे अशी छोटी छोटी वाक्य जर तुम्ही केलात तर तो प्रसंग समोर घडतोय असं तो प्रसंग उभा राहायला पाहिजे. चित्रदर्शी पद्धतीनं तो प्रसंग समोर उभा राहायला पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीचं वर्णन तुमच्या प्रसंग लेखनामध्ये असलं पाहिजे. हे एक तंत्र तुमच्या प्रसंग लेखनामध्ये, निबंध लेखनामध्ये तुम्ही सांभाळलं पाहिजे. आता तुम्हाला सांगितलं की 30 ते 35 ओळींच्यामध्ये लेखन अपेक्षित आहे. तर याची शब्दमर्यादा पण एवढी पाळा, म्हणजे 1 पान भरून तुमचं पाठीमागे 5-10 ओळी एवढंच तुमचं उत्तरांची मर्यादा अपेक्षित आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आत्मकथन प्रथम पुरुषी एकवचनी, म्हणजे आता लगेच तुम्हाला शाळेचं आत्मकथन लिहायला सांगितलं तर लगेच मी शाळा बोलायला लागले, नदीचं आत्मकथन सांगताना मी लगेच नदी बोलते अशी सुरुवात करू नका. थोडीशी एक 2-4 ओळींच्यामध्ये प्रस्तावना करा. मी चाललेलो होतो त्या ठिकाणी आणि मग अचानक आवाज आला, कुणीतरी ओरडण्याचा आवाज आला आणि मी वळून बघितलं, कुणीच दिसत नाही रस्त्याला, सुनसान रस्ता दिसतोय असं, पण मला काहीतरी आवाज मात्र येत होता. आणि मग मी हळूच वळून मागं बघितलं तर मला कुणीतरी हाक मारताना मला दिसलं, आवाज पुन्हा पुन्हा यायला लागला आणि मी आश्चर्याने बघायला लागलो तर ती माझी शाळा बोलत होती त्या ठिकाणी. आणि मग त्या शाळेने मला तिचं निवेदन करायला सुरुवात केली आणि मग खालच्या ओळीला मग शाळेचं निवेदन किंवा शाळेचं आत्मवृत्त या पद्धतीनं तुम्ही लेखन करा. नदीच्या बाबतीत असंच करा, फळ्याच्या बाबतीत असंच करा. म्हणजे ज्याचं आत्मकथन लिहायचं आहे तर ते आत्मकथन लिहित असताना प्रथम पुरुषी एकवचनी लिहा. म्हणजे मी शाळा बोलते, मी बोलते
असं समजून लिहा. फळाचा आत्मवृत्त लिहित असताना मी फळा बोलतोय असं समजून लिहा आणि सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे. आत्मवृत्तामध्ये त्या ठिकाणी सगळं काही दुःखद प्रसंगाचंच वर्णन करणं अपेक्षित असं नाही. काही एखादा चांगला प्रसंग असेल, सुखद प्रसंग असेल, त्याचा शाळेच्या संदर्भात तर निश्चितपणे चांगले चांगले घटना शाळेच्या स्मरणात असू शकतात. तर त्यामुळं सुखद प्रसंग, चांगल्या घटना याचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी या. प्रत्येक वेळेला काही रडलं पाहिजेच किंवा प्रत्येक वेळेला दुःखद घटनांचंच वर्णन केलं पाहिजे असं नाही आहे. काही एखादा चांगला प्रसंग असेल, आता नदीचं आत्मवृत्त लिहित असताना सगळेच काही प्रदूषित करतात असं नाही आहे. काही जण नदीचं पाणी अडवतात, काही जण त्यातनं ते स्वच्छता करण्याचा प्रकार करतात किंवा इतरांना प्रतिबंध करतात त्या ठिकाणी अस्वच्छता करू नका म्हणून. असे चांगले प्रसंग असतील किंवा पाणी अडवून ठेवण्यासाठी वर्षभर त्या ठिकाणी ती वाहती राहावं नदी यासाठी प्रयत्न करतात. अशी पण वर्णनं, सकारात्मक वर्णनंसुद्धा तुमच्या त्या निबंध लेखनामध्ये असू द्यात. सगळीच काही नकारात्मक वर्णनं किंवा दुःखद वर्णनं आत्मकथनामध्ये अपेक्षित नाहीत. एखादा शेतकऱ्याचं आत्मकथन लिहा म्हणलं की विद्यार्थी मी शेतकरी बोलतोय आणि मी खूपच दुःखी आहे वगैरे वगैरे असं लिहितात. पण असं न लिहिता एखादा चांगला शेतकरी, प्रगतिशील शेतकरी असेल, जेणेकरून समाजामध्ये चांगला सकारात्मक संदेश जाईल, असं पण एखादी घटना तुम्हाला आढळली असेल तर त्याचंसुद्धा वर्णन तुमच्या लेखनामध्ये येऊ द्या, जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक स्वरूपाचा संदेश समाजामध्ये जाईल आणि तुमचासुद्धा सकारात्मक संदेश त्या शिक्षकांच्यापर्यंत पोहोचेल. असंसुद्धा वर्णन तुम्हाला करता येऊ शकेल. आणि त्याच्यानंतर चर्चात्मक निबंध हा एक प्रकार आपल्याला आहे. त्या ठिकाणी चर्चा करा, म्हणजे चर्चा असतो, त्याच्यामध्ये चर्चा केलेली असते त्या ठिकाणी. आणि मग ही चर्चा करत असताना बघा की लगेच चर्चेला सुरुवात करू नका. पहिल्यांदा विषयाचं प्रतिपादन करा. प्रस्तावना पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीला प्रस्तावना आवश्यक आहे. तुम्ही थोडंसं याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तर तो चर्चात्मक निबंध. आता चर्चात्मक निबंध म्हटल्यानंतर सुरुवातीला प्रस्तावना लिहिणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना लिहा, एक 5-10 ओळी म्हणजे प्रस्तावना लिहा 5-6 ओळीमध्ये, आणि मग त्याच्यानंतर त्या विषयाचं महत्त्व सांगा थोडंसं, आणि मग त्याच्यावर साधक बाधक अशा प्रकारची चर्चा करा. त्या ठिकाणी प्रत्येक नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तर तशा प्रकारे प्रत्येक विषयाला 2 बाजू असतात. मग एक सकारात्मक बाजू असेल, एक नकारात्मक बाजू असेल, तर त्याचं वर्णन करा तुम्ही त्या ठिकाणी. आणि मग शेवटी तुम्हाला जे काही वाटतं तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर, काय केलं पाहिजे, जो मध्यमार्ग, चांगला मार्ग कशा पद्धतीनं असू शकतो तर तो मार्ग त्याचं वर्णन तुम्ही करा. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही निबंध लेखन केलं तर विद्यार्थ्यांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं गुण प्राप्त होण्यासाठी मदत होईल आपल्याला या ठिकाणी. आणि एकूण अशा पद्धतीनं 80 गुणांची ही कृतीपत्रिका असणार आहे. 80 गुणांची ही कृतीपत्रिका परीक्षेला जाता जाता मला माझ्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये तुम्हाला जेवढं समजून सांगता येईल तेवढा मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पुढं प्रयत्न केलेला आहे. आणि याशिवाय अंतर्गत जे मूल्यमापनाचे गुण आहेत तर ते 20 गुणांचे असणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी. आणि यावेळेला अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्यामध्ये 6 गुण जे आहेत तर ते लेखी प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपल्याला असतात. मग त्याच्यामध्ये भाषण कौशल्य आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये भाषण कौशल्य, त्यानंतर संवाद कौशल्य याच्यावर आधारित काही गुण आपल्याला असतात त्या ठिकाणी. लेखी जी परीक्षा असते तर ती 6 गुणांची असते. तर त्याच्यावर आपल्याला तुम्ही ऐका व लिहा अशा स्वरूपाचे ते प्रश्न असतात. तर ते 6 गुणांचा लेखी जे अंतर्गत मूल्यमापनामधले जे प्रश्न आहेत तर ते लेखी स्वरूपात द्यावे लागतात. आणि इतर गुण जे आहेत तर ते आपल्याला आपल्या प्रेझेंटेशनमधून आपल्याला मिळत असतात त्या ठिकाणी. तर असं अंतर्गत मूल्यमापनामध्ये एकूण आपल्याला 20 गुण त्याच्यामध्ये असतात आपल्याला. तर ते 20 गुण आणि हे 80 गुण असे एकूण आपल्याला 100 गुणांच्या कृतीपत्रिकेला सामोरं जायचं आहे आपल्याला. तुम्ही छान पद्धतीनं याला सामोरे जाणार आहात असा प्रकारचा आत्मविश्वास मला आहेच आहे. तुम्हाला सगळ्यांना चांगले गुण मिळावेत अशा शुभेच्छा मी देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. प्राचार्य गणेश देशपांडे सरांनी आत्ताच इयत्ता 10वी मराठी प्रथम भाषा ही कृतीपत्रिका कशा प्रकारे सोडवावी, प्रश्न पहिला गद्य, प्रश्न दुसरा पद्य, प्रश्न तिसरा स्थूल वाचन, प्रश्न चौथा व्याकरण आणि प्रश्न 5वा उपयोजित लेखन, या 5 प्रश्न कशा प्रकारे त्याच्यामध्ये सोडवावेत, त्याची गुणदान पद्धती कशा प्रकारे आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये काव्य सौंदर्य आणि रसग्रहण जे विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटतात त्या संदर्भामध्ये अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सरांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. प्रश्न 5व्यामध्ये जे पत्रलेखन आहे, औपचारिक पत्रलेखन अनौपचारिक पत्रलेखनामध्ये नेमका कोणता फरक आहे तो नेमक्या शब्दामध्ये सांगितलेला आहे.
कथालेखन करताना कथेला शीर्षक त्याच्यामध्ये द्यावं, पत्रलेखन करताना ईमेल नंबर निश्चितपणे आपण टाकावा. अशा अतिशय सूक्ष्म पद्धतीनं प्राचार्य देशपांडे सरांनी मराठी भाषेची कृतीपत्रिका इथं या बहुजन आवाज न्यूजच्या माध्यमातून आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर पुढे सरांचं मी त्याच्यामध्ये इथं आपण उपस्थित राहिलात म्हणून तुमच्यामध्ये आभार मानतो. धन्यवाद सर.